ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की सगळ्यांच्या देखतच शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली आणि ती श्रीकृष्णांच्या मध्ये प्रविष्ट झाली. शिशुपालाच्या अंतःकरणामध्ये सलग 3 जन्मापासून वैरभाव वाढत गेला होता आणि अशा वैरभावयुक्त बुद्धीनं भगवंतांचं चिंतन करीत करीत तो भगवत रूप झाला. कारण नव्या जन्माला आपला भावच कारणीभूत असतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराचा यज्ञ पूर्ण केला आणि बांधवांच्या विनंतीवरनं काही महिने तो तिथंच राहिला. त्यानंतर युधिष्ठिराची इच्छा नसतानाही भगवान श्रीकृष्णाने त्यांचा निरोप घेतला आणि ते द्वारकेला निघाले. सर्व राजे, देव, मनुष्य भगवान श्रीकृष्ण आणि राजसूय यज्ञाची प्रशंसा करीत आनंदानं आपापल्या लोकी निघून गेले. पण पांडवांचा या उज्ज्वल राजलक्ष्मीचा उत्कर्ष दुर्योधनाला सहन झाला नाही. तो मात्र अत्यंत दुःखी झाला. हे ऐकून परीक्षिताने विचारलं, मुनिवर्य, सर्वजण आनंदित झाले, पण दुर्योधन मात्र आनंदी झाला नाही. आपण याचं मला कारण सांगावं. श्री शुकमुनी म्हणाले, परीक्षिता, तुझे थोर आजोबा युधिष्ठिर यांच्यावरील प्रेमामुळं त्यांच्या सर्व बंधूंनी बांधवांनी राजसूय यज्ञामध्ये वेगवेगळी सेवा कार्य स्वीकारलेली होती. भीमसेन भोजन प्रमुख होता, दुर्योधन खजिनदार होता, सहदेवाकडं सगळ्यांच्या सत्काराचं काम होतं आणि नकुल वेगवेगळ्या प्रकारची सर्व सामग्री गोळा करण्याचं काम करत होता. अर्जुन गुरुजनांची सेवा करत होता, श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुवायचं काम करत होता आणि भोजन वाढण्याचं काम द्रौपदी करत होती आणि उदार कर्ण सर्वांना दान देत होता. याप्रमाणे अनेक बांधवांना राजसूय यज्ञामध्ये निरनिराळ्या कामांच्यावर नियुक्त केलेलं होतं आणि ते सर्वजण राजाला आवडेल अशा प्रकारे काम करतच होते. तेव्हा भीम कृष्णाला म्हणाला, आपण तर दुर्योधनाला खजिनदार केलंय, पण तो आपला खजिना, आपला कोश पूर्ण रिकामाच करणार. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाला, भीमा, दुर्योधनाच्या हातावर पद्मचिन्ह आहे, त्यामुळं दुर्योधन जेवढं धन देतो त्याच्या दुप्पट धन पुन्हा राजकोशात येतं. दुर्योधन जो धन मागेल त्याच्या दुप्पट धन प्रत्येकाला देत होता. पांडवांचा कोश लवकर रिकामा व्हावा हाच त्याच्या मनात दुष्ट हेतू होता. पण दुप्पट धन परत येऊन कोश, राजकोश भरून वाहतच होता. ह्याला म्हणायचं कृष्णनीती. राजसूय यज्ञानंतर धर्मराजांनी नवीन रेशमी वस्त्र परिधान केली, बहुमोल अलंकार घातले आणि सर्व सदस्य, ब्राह्मण इत्यादींना अलंकार दक्षिणा देऊन त्यांचं पूजन केलं. त्यानंतर युधिष्ठिराने आपले बांधव, कुटुंबीय, राजे, इष्टमित्र, हितचिंतक आणि इतर सर्व लोकांचा वारंवार सत्कार करून सर्वांचा निरोप घेतला. अशा प्रकारे पार पडण्यास अत्यंत कठीण असा राजसूय यज्ञाच्या मनोरथाचा महासागर श्रीकृष्णाच्या कृपेनं युधिष्ठिराने सहजपणे पार केला आणि त्याची सगळी काळजी मिटली. युधिष्ठिराच्या अंतःपुरातील संपत्ती आणि राजसूय यज्ञ केल्यामुळं त्याला प्राप्त झालेलं महत्त्व बघून दुर्योधनाला पांडवांचा अत्यंत मत्सर वाटायला लागला. परीक्षिता, मय दानवानं पांडवांसाठी जे प्रासाद बनवलेले होते त्यामध्ये नाना प्रकारचं ऐश्वर एकवटलेलं होतं आणि त्या सर्वांच्या द्वारे द्रौपदी तिथं आपल्या पतींची सेवा करत होती. हे पाहून द्रौपदीच्या ठिकाणी आसक्त असलेल्या दुर्योधनाच्या अंतःकरणात जळफळाट व्हायला लागला. त्यावेळी अभिमानी दुर्योधन आपल्या भावांच्या सह तिथं आला. त्याच्या डोक्यावर मुकुट, गळ्यामध्ये हार, हातात तलवार होती. तो रागानं तिथल्या सेवकांना दरडावीत होता. मैदानवानं त्या सभेत अशी किमया केली होती की दुर्योधन मोहित होऊन जमिनीला पाणी समजून त्याने आपली वस्त्र वर केली आणि पाण्याला जमीन समजून तो तिथं आपटला आणि ते पाहून भीमसेन, राण्या तसेच अन्य राजे हसायला लागले. त्यावेळी
युधिष्ठिराने सर्वांना मनाई केली तरी श्रीकृष्णांची ह्या सर्व प्रकाराला संमतीच होती. या घटनेमुळं दुर्योधन अत्यंत लज्जित झाला, क्रोधानं जळायला लागला आणि मान खाली घालून गुपचूपपणे सभाभवनातून बाहेर पडून थेट हस्तिनापूरला गेला. ही घटना ऐकून पाहून सत्पुरुषांच्या मध्ये हाहाकार माजला आणि धर्मराज काहीसा खिन्न झाला. भगवान श्रीकृष्ण मात्र गप्प बसले ते, कारण त्यांना कोणत्याही प्रकारे पृथ्वीचा भार कमी करायचा होता. खरे तर त्याने पाहिल्यामुळंच दुर्योधनाला तो भ्रम झालेला होता. परीक्षिता, त्या महान राजसूय यज्ञामध्ये सर्वजण आनंदी झाले, पण दुर्योधन मात्र का आनंदी झाला नाही याचं कारण तू विचारलंस म्हणून मी तुला सांगितलं. शुकमुनी म्हणतात, परीक्षिता, श्रीकृष्णाने आणखीन एक अद्भुत लीला केली आणि शाल्वाला कसं मारलं ते तुला सांगतो, ऐक. शाल्व हा शिशुपालाचा मित्र होता आणि रुक्मिणीच्या विवाहाच्या वेळेला तो तिथं आलेला होता. त्यावेळी यादवाने युद्धामध्ये जरासंघ इत्यादींच्या बरोबर शाल्वालाही पराजित केलेलं होतं. त्या दिवशी शाल्वानं सर्वांसमक्ष प्रतिज्ञा केली होती की मी पृथ्वीवरनं यादवांचं नाव पुसून टाकीन, पाहाच माझं सामर्थ्य. परीक्षिता, अशी प्रतिज्ञा करून त्या मूर्ख शाल्वानं पशुपतीनाथ महादेवांची आराधना सुरू केली. त्या काळी तो दिवसभरात फक्त एक वेळ मुठभर धूळ खात होता. 1 वर्षानंतर महादेव प्रसन्न झाले आणि शाल्वाला वर मागायला सांगितलं. तेव्हा शाल्वाने असा वर मागितला की मला आपण एक विमान द्या की जे देव, असुर, मनुष्य, गंधर्व, नाग, राक्षस यांना नष्ट करता येणार नाही. इच्छा असेल तिकडे ते जाईल आणि यदुवंशीयांसाठी ते अत्यंत भयानक असेल. हे ऐकून भगवान शंकर म्हणाले, तथास्तु, आणि त्यांनी त्याला लोखंडाचं सौभ नावाचं विमान दिलं. ते विमान म्हणजे एक नगरच होतं. ते इतकं अंधकारमय होतं की त्याला पाहणं किंवा पकडणं अतिशय अवघड होतं आणि शाल्वाची इच्छा असेल तिथं ते जायचं. श्रीकृष्ण बलरामांच्या सह राजसूय यज्ञाला गेलेलं समजताच शाल्वानं आपल्या अवाढव्य सेनेनं द्वारकेला चारी बाजूने घेरलं आणि तो उपमने, उद्याने, राजवाडे उद्ध्वस्त करायला लागला. आपल्या प्रजेला अतिशय कष्ट होत आहेत असं पाहून प्रद्युम्न सर्वांना धीर देत म्हणाला, भिवू नका, आणि तो त्याचा प्रतिकार करायला बाहेर पडला. प्रद्युम्नानं आपल्या दिव्य अस्त्राने क्षणातच सौभपती शाल्वाच्या सर्व माया नष्ट केल्या. शाल्वाचं विमान आणि सैनिक यांच्यासह जिथं जिथं शाल्व दिसेल तिथं यादव सेनापती बाणांचा वर्षाव करत होते. शाल्वाची सेना अत्यंत व्याकुळ झाली आणि शाल्व सुद्धा मूर्छा येऊन खाली पडला. हे पाहून शाल्वाच्या द्युमान नावाच्या मंत्र्यांनी झेप घेऊन वर पोलादी गदेचा प्रचंड प्रहार केला आणि मारलं मारलं म्हणून तो जोरात ओरडायला लागला. गदेच्या आघातानं प्रद्युम्न जबर जखमी झाला. म्हणून दारुकाचा पुत्र त्याचा जो सारथी होता, सारथी धर्मानुसार प्रद्युम्नला रणभूमीवरनं बाजूला नेलं. 2 घटकानंतर प्रद्युम्न शुद्धीवर आला आणि तो म्हणाला, हे सुता, तू मला रणभूमीवरनं बाजूला आणलंस, हे अत्यंत वाईट केलंस. कारण आमच्या वंशातील कोणताही वीर रणभूमी सोडून निघून गेलेला आहे असं मी कधीही ऐकलं नाही. आता मात्र माझ्या माथ्यावर हा कलंक लागला आहे. तेव्हा सारथी म्हणाला, कुमार, मी जे काही केलं ते सारथ्याचा धर्म जाणूनच केलं. हे स्वामी, संकट आल्यावर सारथ्याने रथात बसलेल्यांचं रक्षण करावं आणि रथीनं सारथ्याचं, हाच धर्म आहे. म्हणून मी तुम्हाला जाणून बुजून रणभूमीवरून दूर नेलं, कारण आपण बेशुद्ध पडला होता. त्यानंतर अत्यंत त्वेषानं प्रद्युम्ननं द्युमानवर स्वारी केली आणि त्याचं मस्तक उडवलं. इकडं गद, सात्यकी, सांब इत्यादी वीर सुद्धा शाल्वाच्या सेनेचा संहार करू लागले. सौभ विमानात बसलेल्या सैनिकांची मस्तकं तुटून समुद्रात पडत होती. अशा प्रकारे यादव आणि शाल्वाचे सैनिक एकमेकांशी 27 दिवस युद्ध करत होते. राजसूय यज्ञानंतर श्रीकृष्णांना भयानक अपशकुन व्हायला लागले. तेव्हा पांडवांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण त्वरित
द्वारकेकडं निघाले. श्रीकृष्णाने ओळखलं की मी आणि बलराम दादा राजसूय यज्ञाला आल्यावर शिशुपालाच्या पक्षातले राजे द्वारकेवर निश्चितच आक्रमण करतील. द्वारकेजवळ चाललेलं युद्ध पाहून श्रीकृष्णाने बलराम दादांना द्वारकेच्या रक्षणाला थांबवलं आणि ते स्वतः सौभवती शाल्वाच्याकडं निघाले. श्रीकृष्णांना पाहताच शाल्वनं त्यांच्या सारथ्यावर प्रचंड आवाज करणारी शक्ती फेकली आणि ती शक्ती उल्केसारखी आकाशातनं वेगानं चालली होती. तिच्या प्रकाशाने सर्व दिशा उजळून निघाल्या. ती सारथ्याकडं येत असलेली पाहून श्रीकृष्णाने आपल्या बाणानं तिचे शेकडो तुकडे तुकडे करून टाकले. तेव्हा शाल्वानं सारंग धनुष्य शोभून दिसणाऱ्या श्रीकृष्णांच्या डाव्या हातावर बाण मारला. त्यामुळं सारंग धनुष्य भगवंतांच्या हातातून गळून पडलं. ही अत्यंत अद्भुत अशीच घटना घडली. ते पाहून मोठा हाहाकार उडाला. तेव्हा शाल्व श्रीकृष्णांना म्हणाला, अरे मूर्खा, तू आमच्या देखतच आमचा भाऊ आणि मित्र असलेल्या शिशुपालच्या भावी पत्नीला हिरावून नेलंस. तो बेसावध असताना भर सभेत शिशुपालला मारलंस. तू स्वतःला अजिंक्य समजतोस हे मला माहीत आहे. तू आज माझ्यासमोर थांबलास तर मी तुला अशा ठिकाणी पाठवीन की जिथून कुणी परत येत नाही. श्रीकृष्ण त्वेषाने म्हणाले, अरे निर्बुद्धा, तू विनाकारण बडबड करू नकोस. मृत्यू तुझ्या डोक्यावर घिरट्या घालत आहे. खरे शूर आपलं शौर्य दाखवतात, व्यर्थ बडबड करत नाहीत. असं म्हणून कृष्णाने वेगवान अशा भयानक गदेनं शाल्वाच्या खांद्यावर प्रहार केला. त्यामुळं शाल्व रक्त ओकत थरथर कापायला लागला. इकडं ती गदा भगवंतांच्याकडं आली. त्या क्षणी शाल्व अदृश्य झाला. त्यानंतर थोड्याच वेळात एक मनुष्य श्रीकृष्णांच्याकडं आला. मस्तक लवलं, नमस्कार करून रडत रडत त्यानं म्हणाला, मला देवकी मातेनं पाठवलंय. देवकी मातेनं सांगितलंय की पित्याबद्दल अत्यंत प्रेम असणाऱ्या हे श्रीकृष्णा, एखादा कसाई ज्याप्रमाणे पशुला बांधून नेतो त्याप्रमाणे शाल्व तुझ्या पित्याला बांधून घेऊन गेला आहे. ही दुःखद बातमी ऐकून श्रीकृष्ण अत्यंत उदास झाले, व्याकुळ झाले. मनात त्यांच्या प्रेम दाटून आलं आणि म्हणाले, देवदानवांना अजिंक्य आणि नेहमी सावध असणाऱ्या बलरामाला शाल्वानं जिंकून माझ्या वडिलांना कसं काय बांधून दिलं? प्रारब्ध बलवत्तर असतं हेच खरं. कृष्ण असं म्हणताय तेवढ्यात वसुदेवांसारख्याच एका पुरुषाला घेऊन शाल्व तिथं आला आणि श्रीकृष्णांना म्हणाला, अरे मूर्खा, बघ, हाच तुला जन्म देणारा तुझा बाप आहे, ज्याच्यासाठी तू जगत आहेस. तुझ्या देखतच मी याला आता ठार मारतो. तुझ्या ताकद असेल तर याला वाचव. असं बोलून त्यांनी वसुदेवांचं मस्तक तलवारीनं उडवलं आणि ते घेऊन तो आकाशात असलेल्या सौभ विमानात जाऊन बसला. सामान्य माणसांच्या प्रमाणे श्रीकृष्णांना क्षणभर दुःख झालं, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही शाल्वानी पसरलेली माया आहे. ही त्याला मय दानवानी शिकवलेली होती. सावध होऊन श्रीकृष्णाने युद्धभूमीवर पाहिलं तर तिथं दूत नव्हता की पित्याचं शरीरही नव्हतं. ते जसे एखादे स्वप्नच होतं. दुसरीकडे पाहिलं तर शाल्व विमानात बसून आकाशात फिरत होता आणि श्रीकृष्णांच्यावर अतिशय त्वेषानं शस्त्रांचा वर्षाव करत होता. अमोघ पराक्रम असलेल्या श्रीकृष्णाने आपल्या बाणाने शाल्वाला घायाळ केलं. त्याचं कवच, धनुष्य आणि डोक्यावरील मणी छिन्न भिन्न करून टाकले. त्याचबरोबर गदेच्या प्रहारानं शाल्वाचं विमानही तोडून फोडून टाकलं. तेव्हा शाल्वाने जमिनीवर उडी मारली आणि तो श्रीकृष्णांच्यावर धावला. शाल्व आक्रमण करत आहे हे पाहून कृष्णाने भाल्याने त्याचा हात गदेसह उखडून टाकला आणि सुदर्शन चक्रानं त्याचं मस्तकच उडवलं. त्यावेळी शाल्वाच्या सैनिकामध्ये हाहाकार उडाला. पापी शाल्व जेव्हा मरण पावला तेव्हा आपल्या मित्राच्या वधाचा बदला घेण्यासाठी दंतवक्र अत्यंत त्वेषानं कृष्णासमोर येऊन म्हणाला, तू जरी माझा भाऊ असलास तरी आज मी तुला ठारच मारतो. तेव्हा श्रीकृष्णाने कौमोदकी गदेनं दंतवक्राच्या छातीवर प्रहार केला. गदेच्या प्रहारानं दंतवक्राची छाती फुटून तोंडातनं रक्त यायला लागलं आणि तो निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला. तेव्हा सर्वांच्या देखतच
दंतवक्त्राच्या शरीरातून सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडली आणि श्रीकृष्णांच्या मध्ये सामावून गेली. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.